दहिसरमधील प्रबोधनकार ठाकरे नगर हे वॉर्ड मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर तसेच आजी नगरसेविका शोभा रावळ यांचा असून या वॉर्डामध्ये नगरसेवक निधीतून बांधण्यात आलेल्या शौचालयाची दुर्दशा झाली आहे। हे शौचालय सार्वजनिक असून या शौचालयामध्ये स्त्रियाही येतात आणि पुरुषही येतात, परंतु या शौचालयाची अत्यंत दुरावस्था झाली आहे। शौचालयाच्या दरवाजांना आतून कड्या नाहीत, दरवाजे खालून तुटले आहेत, त्यामुळे तेथील स्थायिक स्त्रियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यामुळे लोक शौचालयासाठी उघड्यावर जाण्यास प्रवृत्त होतात। येथील स्थानिक रहिवाशांनी या शौचालयासाठी वारंवार तक्रारी करूनही या शौचालयाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे। म्हणून स्थानिक रहिवाशांनी स्वतःला न्याय मिळवण्यासाठी तसेच दुरुस्त शौचालय मिळवण्यासाठी मुंबई फास्टकडे धाव घेतली आहे। तरी मुंबई फास्ट टीमने बृहन्मुंबई महानगरपालिकेचे परिनिरीक्षक अधिकारी पिसाळ साहेब यांची भेट घेऊन हे शौचालय लवकरात लवकर दुरुस्त करून नागरिकांच्या वापरासाठी योग्य रीतीने द्यावे असे सांगितले आहे। म्हणून प्रबोधनकार ठाकरे नगरमधील रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। प्रबोधन रहिवासी संघ येथे आलेलो आहोत आणि पाहत आहोत की कशा प्रकारे शौचालयाची दुरावस्था झालेली आहे आणि कुठे ना कुठे कंटाळून या शौचालयाला कंटाळून इथले जे स्थायिक लोक आहेत त्यांनी हे मुंबई फास्ट न्यूजकडून तक्रार केलेली आहे की आमच्या इथे एक 100 ते 105 परिवार राहतात आणि एवढ्या परिवारासाठी फक्त 5 शौचालय इथे बांधून देण्यात आलेले आहेत, ते पण असे त्या शौचालयाची अशा प्रकारे दुरावस्था झालेली आहेत। आज भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे की जहाँ सोच वहाँ शौचालय, नारा तर दिला जातोय की जहाँ सोच वहाँ शौचालय, पण कुठे ना कुठे असं पाहायला मिळतं की जिथे शौचालय आहे तिथे त्या शौचालयावरती नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं लक्ष नाही आहे आणि पाहतोय की कशा प्रकारे दुरावस्था झालेली आहे। इथे लेडीज आणि जेंट्स दोघांनाही एकत्रच हे शौचालय आहे आणि या इथे जेव्हा लेडीज शौचालयासाठी येतात तेव्हा पाहतोय की खाली कशा प्रकारे दुरावस्था झालेली आहे, उघड्यावरती आहे आणि आतमधल्या ज्या कड्या आहेत त्या कड्याही इथून काढून घेऊन नेण्यात आलेल्या आहेत। एखादी लेडीज जर आज शौचालयासाठी गेली असताना कोणी बाहेर पुरुषांनी येऊन असा धक्का मारला तर एकदम परिस्थिती बिघडून जाते। तर अशा शौचालय आणि इथले जे स्थानिक नगरसेवक आहेत शोभा रावळ यांचं कोणत्याही प्रकारचं या शौचालयावरती लक्ष नाही आहे। इथल्या ज्या नागरिक आहेत यांच्यावरती लक्ष नाही आहे। कुठे ना कुठे जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा मात्र बाहेर निघतात, पण जेव्हा अशी परिस्थिती असते त्या परिस्थितीला कोणी समोर येत नाही। त्यामुळे कुठे ना कुठे नागरिकांना मग असा मीडियाचा सहारा घ्यावा लागतो। आपल्याबरोबर काही इथले स्थानिक लोक आहेत, काही इथले स्थानिक रहिवासी आहेत, आपण पाहतोय जे खरोखरच या शौचालयाला कंटाळलेले आहेत। असे आपल्याबरोबर काही स्थानिक लोक आहेत, आपण त्यांना विचारूया की इथली दुरावस्था कशा प्रकारे आहे, कशा प्रकारे त्रास होतो। माझं नाव आहे सुरेखा भिकाजी कालकर। त्यांचं असं म्हणणं आहे की आता इथं शौचालय करण्यात आलेलं आहे, तर कशा प्रकारे तुम्हाला त्रास होतोय? आम्हाला ते शौचालयाचा त्रास होतोय आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप इथं नगरसेविका आहे पण तिचा काहीच उपयोग नाही। तर 15 वर्ष झाली ती आहे, पण केव्हा तिनं असं आमच्याकडे दूर नाही। तिला बोलायला गेलं की आमच्याकडे गटाराचं संडासाचं हे आहे, ते मग ते कधी पण तुम्ही आलात ना ते नुसते गटाराचं आणि संडासाचं बोलतात। आमच्याकडे माझी नगरसेविका माणिककुली ताई होती, तिने आम्हाला हे बांधून दिले 15 वर्षापूर्वी, पण त्याच्यानंतर ती बिचारी गेल्याच्यानंतर आम्हाला इथं कोणी सपोर्ट दिला नाही, आधार दिला नाही, कोण करू शकत नाही, काहीच नाही। मग आम्ही इथं काय करणार? आतमध्ये गेलो तर लात मारतात, पुरुष येतात, सगळे येतात, लात मारतात, मग त्याच्या पुढे आम्ही काय करणार? म्हणून आम्हाला इथे ते संडासासाठी सोय करून द्यायला पाहिजे। काय सांगाल आपण इथे जेव्हा शौचालयासाठी येतात तेव्हा काय त्रास होतो? त्रास होतो, बाहेर पुरुष उभे असतात आणि आम्ही आत असल्यामुळे आतमध्ये कड्या नसतात, त्याच्यामुळे आम्हाला अशी भीती वाटते का एखादे असे लात बीत मारतात, कोण असं असलो तरी असं जोरात मारतात जसं काय कोण आतमध्ये आहे की नाही बघत सुद्धा नाही। आणि आतमध्ये असलं नाही आणि आम्ही आतून बाहेर ते लोकांनी आम्हाला असं हे केल्याच्या नंतर आम्हाला भीती वाटते ना। या सर्वांसाठी तुम्ही दोषी कुणाला मानताय? नगरपालिकेला मानताय? आपले नगरसेविका आहे ना डॉक्टर शोभा रावळ, या सुद्धा त्याचा दोषी आहेतच आणि नगरपालिका सुद्धा आहेत। इथे आपल्या 2 मिनिटावर आपली BMC ऑफिस आहेत, ते पण इकडे येतात जातात नेहमी, पण असं त्यांना वाटत नाही का इकडे कशी अवस्था आहे आपल्या इकडची। अशी परिस्थिती आहे शौचालयाची, तर महिलांना बिनधास्तपणे आतमध्ये बसता येत नाही।
शौचाला 5 मिनिटं बसलं तर बाहेरून कोण येतं की काय अशी भीती वाटत राहते. त्याच्यामुळे आतमधून कडी किंवा दुरावस्था तर बघताच आहे तुम्ही संडासाची कशी आहे ती. दरवाजे व्यवस्थित पाहिजेत आणि एक दोन अजून वाढवून पाहिजेत. लेडीज अलग जेंट्स अलग होईल तर महिलांना पण बरं पडेल बाथरूमला बसायला किंवा ह्याला. 3-4 लेडीजसाठी 3-4 पुरुषांसाठी असं झालं पाहिजे. पण ह्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही ना, अधिकाऱ्यांचं नाही ना, कुठल्या राजकीय पक्षाचं नाही आणि नगरसेवकांचंही नाही. का नाम? छाया सिंह। छाया सिंह। हाँ, ये अगर आप जाके अंदर देख सकते हैं तो अंदर से भी कड़ी नहीं है। हम लोग को बाहर किसी को खड़ा रख के अंदर जाना पड़ता है। और बाकी जगह पे देखिए, कहीं पे भी जाएंगे तो देखते हैं पूरा टाइल्स वगैरह रहता है बाथरूम में, सार्वजनिक में, अंदर से भी और बाहर से भी। हमारे यहाँ ऐसी कोई सुविधा है ही नहीं आज तक। और एकदम हमेशा खराब रहता है संडास, या तो कड़ी नहीं, कुछ नहीं, या तो नीचे से टूटा हुआ। हर टाइम पे ऐसा कुछ न कुछ प्रॉब्लम रहता है, लेकिन कोई आके एक बार देखते नहीं है। मेरा नाम रतन रावल है। रतन रावल, जोर से बोलो। क्या आपको क्या हम लोग को सिर्फ संडास का तकलीफ है। अभी लड़की लोग है बड़ी बड़ी, अभी बैठे ले रहेंगे तो नीचे से झुक के देखते हैं आके। अभी कैसा जोर से लात मारते, डब्बा गिर जाते, बैठे वाला इंसान गिर जाते, मतलब उसका हम लोग को प्रॉब्लम है। 15 साल से हम लोग शिवसेना के पीछे मतलब घूम रहे हैं, सब कुछ कर रहे हैं, उनका सेवा हम लोग ने बहुत किया है। तो हम लोग को भी तो कुछ करना चाहिए, वो लोग ने मतलब करके दिखाना चाहिए। ऐसे जो है मालिक कोली पहला थी, इसलिए हम लोग को जो बोला वो किया। हम लोग बोला हम लोग को लादी चाहिए, सन्नास चाहिए, पानी नहीं था, मतलब सब कुछ किया उसने। अभी जो है पीछे कौन है, अभी कोई करता नहीं है। कशा प्रकारे त्रास होतो इथे शौचालय तुम्ही? तेच ना, टॉयलेटला जायचं म्हणजे दरवाजे पण तुटलेले आहेत, कड्या नाही आहेत त्याला, सगळी म्हणजे गंदगीच पसरलेली आहे। हा, आणि खालून दरवाजा फुटल्यामुळे बाहेरून कोण उभं राहिलं ते खालूनच बघतात ना, असे करतायत। मग बायकांना किती हे आहे, 5 वाजता संडासला मी त्यासाठीच तर येते ना। हा, काय करणार, आणि आजूबाजूला तर कचरा आता आहे तर आहेच। हा, साफसफाई नाही, काय नाही। अशा प्रकारे इथल्या स्त्रियांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे की कुठे ना कुठे नगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे हे स्त्रियांमध्ये भीतीचं वातावरण आहे की शौचालयासाठी जायचं तरी कुठे जायचं। कारण जर नगरपालिकेने बांधलेल्या शौचालयाची अशी दुरवस्था असेल तर कुठे ना कुठे माणसाला उघड्यावरती जाण्यासाठी माणूस प्रवृत्त होतो। तर हा फक्त निष्काळजीपणा इथले स्थानिक नगरसेवक शुभा राव आणि नगरपालिका आहे असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे।